खैरनार तसंच शुभम खैरनार या महाराष्ट्राच्या भारतभूमीवरती अनेक क्रांतिकारक जन्माला आले. तसंच महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, स्वराज्य जन्मसिद्ध माझा हक्क आहे असे म्हणणारे लोकमान्य टिळक. शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे, जोही प्राशन करेल, जोही ग्रहण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे, जोही प्राशन करेल, जोही ग्रहण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. देह देहाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर असे म्हणणारे संत तुकाराम महाराज. आम्हाला जीही स्त्री दिसली आम्ही ती स्त्रीला बहिणीच्या नजरेने पाहतो असे म्हणणारे आपले स्वामी विवेकानंद ते याच मातीमधून जन्माला आले. तसंच आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही हो, आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही. मग आमच्या वाटेला कुणी आलं मग आम्ही सिंहाची दात सुद्धा मागे पुढे मोजायला पाहत नाही असे म्हणणारे आपले छत्रपती संभाजी महाराज. हे विशेष आहे मित्रांनो, हे विशेष आहे. पण या महाराष्ट्राच्या भारतीवरती असा एकही व्यक्ती आणि असा एकही व्यक्तिमत्व शोधून सापडणार नाही की त्यांना आपल्या राजाचं नाव माहीत नाही. आपल्या राजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे, पण आपल्या राज्यांना अनेक नावं आहेत. नित्याचा महामेरू बहुजनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत नित्यवंत पुण्यवंत जाणता राजा. आओ शिवरायांचे आठवाय रूप, शिवरायांचा आठवा प्रताप, शिवरायांचे आठवाय भूमंडळी साक्षरी, शिवरायांचे केसे बोलणे, शिवरायांचे केसे चालणे, शिवरायांचे सलगे देणे केसे असे. प्रतिपचंद्र लेखेव वदिष्य वंदिता शहास्नुषु शस्या मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो, प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी व विश्वाने वंदन केलेली शहा पुत्र शिवाजी ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. राजमाता जिजाऊंच्या पोटी इसवी सन 1621 मध्ये संभाजी नावाचा पहिला पुत्र जन्माला आला. त्यानंतर 4 मुलांचा जन्म झाला, पण ते काही कारणास्तव जगले नाही. तेच म्हणजे त्यांचे 6वे अपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होईल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला शिवनेरी किल्ल्यावर, आणि तेही सायंकाळी 6 वाजता. डोंगर दऱ्यात राहणाऱ्या मावळ्यांना बरोबर घेऊन राजे रोहिडेश्वराच्या मंदिरात पिंडीवरती हात ठेवत म्हणाले, शंभो हर हर महादेव. देवा, आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत. जोवर हिंदवी स्वराज्याची उभारणी होत नाही तोवर मैत्रीचा धरलेला हात आम्ही सोडणार नाही. मित्रांनो, तेव्हाची मैत्री आणि मग आजची मैत्री बघितली तर कशी? मग आजची मैत्री बघितली मग ती अशी की एकमेकांच्या पाठीमध्ये सुरा खुपसून राहणारी आजची मैत्री, दारू पिऊन गटरीत लोळणारे आजची मैत्री. आओ एवढंच नव्हे, मग एकमेकांचा विश्वासघात करणारे आजची मैत्री. आओ महाराष्ट्रातल्या अशा काही राहणाऱ्या लोकांना काय कळेल आपल्या राजांचा इतिहास? आदर्श राज्यकर्ता थोरशनाथने प्रजादक्ष धर्माचा अभिमानी संपन्न चरित्र दूरदृष्टीचा जाणता राजा या जगाच्या इतिहासात सापडणे कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे आणि तिचे अनेक पैलू आहेत. मी प्रत्येक माणसाला सांगू इच्छितो, आपले छत्रपती धार्मिक होते पण धर्मभोय नव्हते, म्हणजेच व्यवहारी होते पण ध्येय शून्य नव्हते. स्त्रीच्या राज्याचे ती स्वप्न पाहणारा आणि ते स्वप्न वास्तविक उतरविणारे थोर कठोर हे त्यांचे स्वरूप आहे. न्यायदानाचं कार्य करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, मी शत्रूंशी शत्रू म्हणूनच वागलो हो. आओ मित्राला दगा दिल्याचे दाखवा, हे त्यांचे आव्हान आहे आणि या आव्हानाला आज या कोणत्याही मराठी माणसाकडे उत्तर नाही. रामायण आणि महाभारतासारख्या महान ग्रंथांचा त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला आणि या मराठी माणसाला दाखवून दिले की राज्य कारभार कसा चालवावा आहे. रामायण आणि महाभारतासारख्या महान ग्रंथांचा त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला आणि या मराठी माणसाला दाखवून दिले की राज्य कारभार कसा चालवावा आहे. आज हिंदू म्हणून घेणाऱ्या मराठी माणसाला विसर पडला आहे. आज हिंदू म्हणून घेणाऱ्या मराठी माणसाला विसर पडला आहे. बस आज तुमचं आमचं एकच पाठ झालं, म्हणजेच रामाची सीता कोण हेच पाठ झालं. जर आजच्या तरुण पिढीला जर हिंदूंचा धर्मग्रंथ जर आजच्या जर तरुण पिढीचं माहीत नाही तर लोक म्हणतात ना, राज्य पुन्हा जन्माला या येतील ही. पण बाजीप्रभूंसारखी माणसं आहेत का? तानाजींसारखी माणसं आहेत का? मित्रांनो, मला टीका करायची नाही, मला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे. मुस्लिम समाजातील लहान बालकाला विचारा, बाळा मी तुझा धर्मग्रंथ कोणता म्हणू? तो सांगेल कुराण. आणि ख्रिश्चन धर्मातील लहान बालकाला विचारा, बाळा मी तुझा धर्मग्रंथ कोणता म्हणू? तो सांगेल बायबल. आणि शीख धर्मातील लहान बालकाला विचारा, बाळा मी तुझा धर्मग्रंथ कोणता म्हणू? तो सांगेल ग्रंथ साहेब. आणि हेच प्रश्न आपल्या लहान मुलाला विचारा, बाळा मी तुझा धर्मग्रंथ कोणता म्हणू?
बाळा मी तुझा धर्मग्रंथ कोणता म्हणू. मित्रांनो ही विज्ञान युगाची प्रगती आजची. त्याचं उत्तर हेच राहणार, सांगा पप्पा मम्मी कुणाची. ही विज्ञान युगाची प्रगती मित्रांनो. जर आजच्या तरुण पिढीला जर हिंदूंचा धर्मग्रंथ जर आजच्या तरुण पिढीला जर माहीत नाही तर लोक म्हणतात ना राजे पुन्हा जन्माला या. आओ येतीलही, पण बाजीप्रभूंसारखी माणसं आहेत का? तानाजींसारखी माणसं आहेत का? विजयनगर सारखे हिंदू साम्राज्य वैभवशाली मुस्लिम आक्रमणाने नाश झाली, त्याच धुळीतून ते साम्राज्य फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं मित्रांनो. ही इतिहासाची नोंद आहे, ही इतिहासाची नोंद आहे. राजमाता जिजाऊंनी शिवरायास घडविले. एक वेळेस राजमाता म्हणाल्या, राजे आता तुम्ही लहान नाही. तो लक्ष्मी मागे धावून कधीही लक्ष्मी प्रसन्न होत नसते, ते आपल्या कर्तृत्वाने आपोआप पाठीशी येत असते. राजे समोर संकटे पाहावी आणि पाठीशी लक्ष्मी ठेवावी एवढे सर्व गुण संपन्न आपली राजमाता होती मित्रांनो. राजमातांना अनेक भाषा अवगत होत्या, तसंच हिंदी, फारसी, उर्दू, कन्नड. तसंच मित्रांनो मला टीका करायची नाही, मला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे. म्हणजेच आजच्या जर एखाद्या शाळकरी मुलीला जर तोडकी मोडकी जर इंग्रजी वाचता आली मग तिचे जमिनीवरती पाय नसतात मित्रांनो. मला एकच म्हणायचं, मला टीका करायची नाही. म्हणजेच संस्कृतीचे काय संस्कृतचे काय मित्रांनो. भोवतालच्या शत्रूंना माहीत होतं जर भोसले परिवार आणि जाधव परिवार एकत्र झाला तर आपल्याला राज्य करता येणार नाही, म्हणून लखुजीराव जाधव यांचा खून केला दौलताबाद किल्ल्यावरती. आणि तेच आपण शिकलो. जर सासरे जवाईंचं जर चांगलं जमत असलं तर, दोन भावाभावांचं जर चांगलं जमत असलं तर खरोखर काही लोकांना बघितलं नाही जात. म्हणून कुटुंब प्रमुखाने आणि कुटुंबाने सावध राहिलं पाहिजे. तरच मी असं म्हणेल की आपल्या राजांचा इतिहास घरांघरांमध्ये पोहोचला असं मी म्हणेल. त्यालाच आपले छत्रपती शिवाजी महाराज कळले असं मी म्हणेल. जर पथ्य पाहता येत नसेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला हात लावू नका मित्रांनो. कारण की तो इतिहास सत्य आहे आणि सत्य समजून घेणाऱ्यातच आपला शुभ आहे. शेतकऱ्याच्या एकाही गवताच्या काडीला हात लावू नका. शेतकऱ्याच्या एकाही गवताच्या काडीला हात लावू नका. जर घ्यायचं असेल तर त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. याद राखा कोणावरही अन्याय होता कामा नाही. आज मिळतोय का शेतकऱ्यांना योग्य मोबदला? याद राखा कोणावरही अन्याय होता कामा नाही. मित्रांनो आज आपण अन्याय करणाऱ्याला साथ देत आहे ना. आओ जी भूमी आपल्या छत्रपतींची आहे या महाराष्ट्राच्या जनतेला विसर पडला आहे. बस या महाराष्ट्राच्या जनतेला आठवण एकच होते की 19 फेब्रुवारीची आणि शिवजयंतीची. पानापानातून एकमेकांची हृदयाची भाषा कळली पाहिजे. दुखी टपकणाऱ्या अश्रूंचा अर्थ कळला पाहिजे तरच तुम्ही मावळा होऊ शकतात, अन्यथा नाही. राजमाता जिजाऊंनी आणि शिवरायांनी अनेक जाती धर्म एकत्र केले. निंबाळकर, पासलकर, मोहिते, शीर्ष, कंक, जाधव, ढमाले, देशपांडे एवढे सर्वच जाती धर्म एकत्र केले मित्रांनो. आपण एकत्र येतो का? शोभा आणि जिजाऊंनी तसंच राजमाता जिजाऊंनी शिवरायास 2 गुरुमंत्र दिले. मंत्री कितीही सरसकट विश्वासाचा असला तरी त्याच्यावरती विश्वास ठेवू नका राजे. कारण की नेहमीचा धोका हा जवळच्या विश्वासू माणसापासूनच असण्याची शक्यता असते. त्याचे बोलणे तपासून पहावे. नेहमीचा धोका हा जवळच्या विश्वासू माणसापासूनच असण्याची शक्यता असते. हिरकणीचा सत्कार करण्याची प्रेरणा त्यांचीच होती आणि पाटलांतर मध्यंतर हातपाय तोडण्याचाही आदेश त्यांचाच होता. तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यावरती काही सुवर्णमुद्रा आणि काही सुवर्णमूर्ती सापडली. सुवर्णमुद्रा खर्च करता येत होत्या, पण या सोन्याच्या मूर्तीचं करायचं काय हा प्रश्न आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपुढे. तेव्हा हाच प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंकडे घेऊन गेले आणि तेव्हा म्हणाले, आई साहेब तोरणा किल्ल्याचं काही बांधकाम चालू असताना काही सुवर्णमुद्रा आणि काही सुवर्णमूर्ती सापडली आहे. सुवर्णमुद्रा खर्च करता येत होत्या, पण या सोन्याच्या मूर्तीचं करायचं काय हा प्रश्न आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपुढे. तेव्हा राजमाता म्हणाल्या, देवदेवतांची मूर्ती देवघरात ठेवून स्वराज्य स्थापन करता येत नाही. वास्तविक स्वराज्य स्थापन करणं हीच देवपूजा आहे. वास्तविक स्वराज्य स्थापन करणं हेच देवकार्य आहे. कर्तव्य हाच आपला धर्म आहे. देहासाठी अविरत प्रयत्न हीच तर आपली पूजा आहे. तसंच मानवता माणुसकी जपली पाहिजे, रयतेला जपलं पाहिजे. एवढं केलं तर हीच देवदेवतांची पूजा होय. जर या अंधश्रद्धेच्या जर कर्मकांडात जर वेळ घालू लागलो तर स्वराज्य कसं स्थापन होणार? ती मूर्ती वितळवा, त्याचा पैसा करा आणि तोच गोरगरिबांच्या कामी लावा. ती मूर्ती वितळवा, त्याचा पैसा करा आणि तोच गोरगरिबांच्या कामी लावा. एवढं सर्वगुण संपन्न आपली राजमाता होती मित्रांनो. अहो हे भगव्या इतिहासाचे शब्द आहेत आणि या शब्दांकडे आज या महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष नाही. जिजाबाई सूर्यासारख्या तेजस्विनी आणि चंद्रासारख्या शीतल होत्या. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानात जुवे मारल्यावरती त्यांचं सिर संभाजी कावजींकडून राजमाता जिजाऊंकडे घेऊन गेले. तसंच राजमाता जिजाऊंकडे घेऊन गेले तेव्हा राजमाता म्हणाल्या,
खान स्वराज्याचा दुश्मन होता, त्याचं वैर बाळगणं या मानवतेला काळिंबा लावण्याचा प्रकार आहे. त्याचं किल्ल्यात आदराण करा, दफन करा, पण याद राखा कोणत्याही प्रकारे अपमान होता कामा नये. एवढं मेलेल्या शत्रूचं वैर बाळगणं या मानवतेला काळिंबा लावण्याचा प्रकार आहे. पण त्याचं किल्ल्यात आदराण करा, दफन करा. जिजाबाई सूर्यासारख्या तेजस्विनी आणि चंद्रासारख्या शीतल होत्या. जिजाबाईंनी शिवरायांचे राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी किल्ले रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. मूळ पैठणीतील नागाभट्ट काशीहून राज्याभिषेकासाठी आले होते. सकाळच्या सूर्यकिरणांसोबत तुताऱ्यावर रणसिंगा फुटल्या. छत्रपती शिवाजी महाराज की असा जय जय घोष झाला, असा गगनभेद झाला, जय जयकार झाला. हर हर महादेव, आई तुळजाभवानी जय घोष झाला. गागा भट्टांनी पवित्र नद्यांच्या पाण्याने शिवरायांचे पाय धुतले. राज्य अभिषेकासाठी आनंद डोळ्यात साठवून रयतेची माता राष्ट्रमाता यांनी 17 जून 1674 रोजी देहत्याग केला. मित्रांनो, जगातील सर्वश्रेष्ठ राजनीती तज्ज्ञ, सर्वश्रेष्ठ योद्धा तज्ज्ञ, सर्व कलांनी पूर्ण स्त्री व्यक्तिमत्व जिजाबाई व जिजाबाईंचे माहेर विदर्भातील सिंदखेड राजा, मराठवाड्यातील सासर वेरूळचे स्वराज्य संसाराचा विस्तार, सह्याद्रीच्या कुशी, पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र, आयुष्याचा आनंद व देहत्याग रायगडाच्या पायथ्याशी, पाचड कोकणात सावलीसारखं दुःख राजांच्या पाठीमागे सतत लागलेलं होतं. तरी राजे डगमगले नाही. मित्रांनो, तरी राजे डगमगले नाही. तसेच वेळेस मी येथे थांबत आहे. तसेच ज्यांच्याकडून मला या व्याख्यानासाठी निमंत्रित केले गेले ते शिवसृष्टी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदीप भाऊ जाधव व त्यांचे सदस्य परिवार फिल्कोस यांनी मला या व्यासपीठावरती 2 शब्द बोलण्याची संधी दिली. प्राप्त करून दिल्याबद्दल मी त्यांचं सदैव आभारी आहे, ऋणी आहे. एकदा सगळ्यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाजच नाही आला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय महाराष्ट्र.